सरांनी आता माझा परिचय करून दिला. तो परिचय एका पेपरने छापलेला आहे, गुगलवरच आहे आणि ते 2018च आहे. ते मला ऐकायला इतकं बोर होत आता की लई कौतुक केलं माणसा बोर होत नाही का तसं मला. आणि त्याच्यात असं म्हणतं की 4,500 कॉप्या, लई संघर्ष केलाय, लई लढली, लई मेहनत घेतली. तसले बोगस डायलॉग मलाच लई राग येतो. आता घेतली म्हणजे तर फायदा झाला त्याचा. मला त्याचं कौतुक करायचं कितीकदाच की मी लई लढलो, मी लई संघर्ष केला, त्यांनी फार कठीण परिस्थितीतून बाहेर आले तर त्याची फळं बी मिळाली ना, त्याचं लई कौतुक असू नये. पण काय झालं आता आपल्या माझ्यासारख्याचा लई प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही लई रॅन्डम बोलणार आहे, म्हणजे कसं आहे जे डोक्यात येईल माझ्या. कारण की मी मगाशी सरांना म्हणलो घरी गेलो त्यावेळेस की मी काय व्याख्याता नाही. व्याख्याता या शब्दाचा मलाच लई राग येतो. कारण की व्याख्याता म्हणजे काय असते, मला पान फुलेवा. मी 2-4 डायलॉग पाठ करून येणार, एखादा श्लोक पाठ करून येणार आणि काहीतरी येऊन काहीतरी गप्पा हाणणार, कुठल्या तरी पुस्तकातला पेरा वाचून दाखवणार, झाला व्याख्याता. आणि महाराष्ट्रात आता व्याख्यातींचा लई सुळसुळाट झालाय. ह्याच्यात तुम्ही 13 वर्ष लोक आणताय म्हणजे बघा किती लोक आहेत अजून. आणि हे लोक, कारण की माझं एक म्हणणं आहे की ज्याला खरं सक्सेस मिळालंय ना त्याला बोलायला वेळ नाही. ज्याला सक्सेस मिळालंय ना त्याला कौतुक सोहळ्याला जायला वेळ नाही. ज्या अर्धवट आहे ना तेच कौतुक सोहळ्यात. म्हणजे मी आता म्हणलं की काय म्हणलं सर इतक्या 10 वर्षात काय वाटतंय, काय बघितलं, काय एक्सपिरियन्स राहिला. 2013ला मला लंडनला फ्रेंच शास्त्रे उद्योजकतेचा अवॉर्ड मिळाला आणि मी या प्रसिद्धीच्या स्वतः आलो. टाइम्स पासून सगळ्या पेपरने आर्टिकल छापलं, त्यातलंच ते एक आर्टिकल आहे जे आता वाचत होतं. आणि मला आता विचारलं की सर काय वाटतं 10 वर्षाला भारी झालं, काय अनुभव काय. त्याला एकच अनुभव की लवकर मिळालेली प्रसिद्धी माणसाला संपून टाकते. एखाद्या माणसाला जर संपवायचंय ना त्याला रोज दादा भैया त्याचं कौतुक करा, 2-4 वर्षात ते मरून जात. एखाद्याला संपवायची आयडिया होती, यार दादा तुम्ही काय भारी राहो, काय खतरनाक काम केले, ते त्याच्यातच हुरळून जाते मरून. आणि त्याच्यामुळे जे कोणी नवीन आहे तरुण मुले, कारण की आताची लढाई बघा तुम्ही, आज लढाई कोणती आहे आपली, सगळेजण कोणती लढाई लढते. आता हे काय म्हणले, अहो पोडियम मध्ये घ्या फोटो छान आहे. म्हणजे सगळी लढाई दिसण्याची. सोशल मीडियावर आपण काय करतो, इंस्टाग्राम, चांगला फोटो, चांगला फोटो, चांगला फोटो, चांगला फोटो. जगात जेवढे फोटो निघले असते तेवढे 2-4 वर्षात इंडियात निघले असते. प्रत्येक जण फोटो काढतो, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फोटो. म्हणजे हे जग आता बघा कसं बदलत चाललंय. हे जग आता फोटोजेनिक जग झालं. प्रत्येकाला फोटो काढायचे आणि प्रत्येकाला चांगलं दिसायचे. तोंड कसलं का असणार, चांगलं दिसायचं. आतून मन कसं का असणार, चांगलं दिसायचं. इकडून फोटो काढ, वाकडा काढ, तिकडा काढ, म्हणजे मेंदू आपला अर्धा परेशान त्या फोटो दे की येईन कसा. आणि दुसरं काय झालं, आपल्या हातात मोबाईल आलाय, प्रत्येकाच्या हातात मोबाईल. लेडीजच्या हातात मोबाईल आहे, जेंट्सच्या हातात. आता काही त्याच्यात भेदभाव राहिला नाही. पहिले होता तो भेदभाव, पण आता सगळ्याच्या हातात मोबाईल. आणि सगळ्याच्या हातात मोबाईल. आणि अमेरिकन कंपनी सगळ्याच हातात ऍप्लिकेशन्स दिले. मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन, एक ऍप्लिकेशन आहे फेसबुक, दुसरं आहे इंस्टाग्राम, ट्विटर, असे लय मोठे ऍप्लिकेशन आहे. आपापल्या कुवतीनुसार सगळ्यांनी तिथे अकाउंट उघडले. आणि अकाउंट उघडून काय केलं आपण, दररोज ह्या चक्करमध्ये आपण की आज काय टाकायचे, व्हॉट्सअपला काय स्टेटस ठेवायचा, हे चक्कर संपलं की मी काय व्यक्त होणार आहे. आणि हे ओळखले आपल्या नेत्यांनी, राजकीय लोकांनी ओळखले ते की ही पब्लिक निस्ती झुलवायची, हिला द्यायचा विषय. मागच्या आठवड्यात ये, ह्या आठवड्यात एक, आता पुढच्या आठवड्यात ये, त्याच्या पुढच्या आठवड्यात एक, आणि आपण रोज त्याच्यावर व्यक्त होतो. आणि आपल्याला मग गेल्या आठवड्यातला विषय बी आठवत नाही. कारण की सोशल मीडियामुळं आपले डोके बधीर झाले. बधीर नाही झाले, डोक्यातला मेंदू बोटात आला, बोटात आला ते धन स्क्रोल करते नुसता. मी तर मागच्या एका भाषणात म्हणलं, आपल्या डोक्यातला मेंदू बोटात आलाय तर काय करतो माहिती का, अरे हे नाही बरोबर बोला ना, ही पोस्ट चांगली, त्यात आपल्याला दिसते अरे हे कुठतरी वारले बरं का, लगे भावपूर्ण श्रद्धाचे, लगे आपला हे पहिलं आलंय का, कॉंग्रॅच्युलेशन्स. लगे एखादा जोक लगेच हसतोय, की लगे रडतोय, उदास होतोय. ह्या सगळ्यात बरं रडायचं तर आपण जुन्या म्हातारे आपले तास वर रडायचे. हसलं तर आपण 2-4 तास हसतच असायचो. आता ह्या सगळ्या भावना आपण एका मिनिटात करायला मग मेंदू झाला बधीर. मेंदू म्हणून ना तर दादा रडायचं तर रड ना तासभर, तो हसतोस रडतोस, हसतोस रडतोस, लगेच व्यक्त होतोस.
म्हणजे आपला सगळा मेंदू, आजची लढाई कोणती माहिती आहे का, जो इथला मेंदू बोटात आला की परत वापस न्यायचा आणि मग ते वापस कसा न्यायचा हा लय मोठा प्रश्न. कसा न्यायचा वापस? आणि मग असा विचार केल्यावर मी विचार करतो की याला काय मार्ग आहे, कसा वापस नेता येईल? तर त्याला एकच मार्ग आहे, आपण वाचत राहायला पाहिजे, कंटिन्यू वाचत राहायचं. माझे वडील एक वाक्य छान सांगायचे, म्हणजे मी फार नशिबवान आहे, मला माझे वडील लय भारी मिळाले. वडील वारले माझे 2011ला. मित्रांनो, आयुष्यात सक्सेस मिळेल मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल. आपल्याकडे पैसे नाहीत, प्रॉब्लेम आहेत, आपल्याकडे घर नाही, गाडी नाही, आई बाप जिवंत आहे ना, याच्यापेक्षा मोठा सक्सेस नाही. बाकी गोष्टी येतात जातात. माझे वडील वारले 2000. वडील एक वाक्य सांगायचे, शरद वाचत राहा, वाचत राहा, वाचत राहा, जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. असं म्हणले मी 8वी 9वी पासून वाचायला सुरुवात केली आणि वाचत होतो कंटिन्यू. मी डेली रीडर आहे, म्हणजे मी आज इकडे यायचं 6ला, तर मी सकाळपासून वाचत बसलो. मला आज कुठं बाहेर जायचं नव्हतं. आज ईदची सुट्टी आहे, काल पाडवा झाला, आज परत फायनान्शियल एंड होतं 31 तारखेला. आजचा दिवस लय महत्वाचा आहे, आज लय संक्रमण होणारा दिवस आणि त्याच्यात म्हणलं आज वाचू आपण कालपासून. तर बरंच काही वाचलं आणि अशा कार्यक्रम बंद केले. मी कुठल्या व्याख्यानाला जात नाही, सारखे सारखे काय भाषण द्या, मला कोणाचं ऐका वाटाना, मग त्यात आपलं कोण ऐकलं हा पण लय मोठा प्रश्न आहे. आणि मग मी असा विचार करत होतो आणि मग ते गुंड साहेब कुठे ते मागच्या वर्षी हे इथं बसले कुठे दिसणार मला, ते त्यांनी प्रेशर केलं मला. काय म्हणले सर कार्यक्रमाला यावं लागेल? नाही म्हणलं मी बंद केले. गेल्या वर्षी नाही म्हणले, तुम्हाला ह्या वर्षी यावंच लागणार. मग म्हणलं चला जाऊ आणि त्याच्यावर मग मी म्हणलं की काय व्याख्यान मला आहे. आणि मग मला लक्षात आलं की संस्कृती प्रतिष्ठान नावाची व्याख्यान मला मोरगाव सारख्या शहरात कोणतरी चालू करते. मी बीड जिल्ह्यातला प्रॉपर, आमच्या जिल्ह्यात लावण्याशिवाय दुसरे कार्यक्रम मोठे होत नाही. म्हणजे इकडं पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही चालू केले हे चांगले. आता तावरे सर मला वर मग ते बीडचं कधी विजणार आहे? काय बीडला नाही बाबा, आता पेटवले तर बरेच दिवस पूर्ण खाकडा झाल्याशिवाय ते विजत नाही. तर आणि तुमचं सगळ्यांचं कौतुक की बीडच्या माणसाला तुम्ही इज्जत दिली इथं, नाही तर आमच्याकडे बघायचा दृष्टिकोनच लय बेकार झाला. मग आम्ही असं रोड गेलो, कुठले बीडचे का घरभरात तुम्ही तेच गुंडाळीत राहू. मी 20 वर्ष झाले बीड सोडून. लोक त्याच नजरेने बघतात, म्हणजे परसेप्शन कसं असतंय तसं आज मोरगावबद्दल माझं परसेप्शन आता मरेपर्यंत एक राहणार आहे की मोरगावातले लोक ऐकतात आणि हे व्याख्यान मला करते लोक वैचारिक आहेत, हे परसेप्शन आहे. आणि अशा परसेप्शन तयार करण्यासाठी कुणाला तरी पुढे यावं लागतं. तुम्ही 20-21 लोक उभा राहिला आणि परिवर्तन व्याख्यान मला 13 वर्षापासून चालू करतात. तुमच्या 21 जणात आतापर्यंत भांडण झाले कसे नाही? कारण की मराठी लोक 21 एकत्र येऊन 13 वर्ष राहणं ही गोष्ट काही शक्य नाही. त्यातली त्यात एखाद्या कार्यक्रमात इथं तुमचे फोटो किती सांगत कुणाचे नाही, तर कार्यक्रम घ्यायचं म्हणलं मी अध्यक्ष उपाध्यक्ष लाईननी फोटो सगळ्यांचे त्या रोडने बघते बारकाले फोटो. तर लोकांना कार्य करण्यापेक्षा मी कसा दिसत आणि मी कसा त्याच्यात आहे ह्या चक्कर मध्ये सगळी माती झाली. आणि मग मी पाहिलं नाव काय संस्कृती प्रतिष्ठान युवा मंच नावाचा मंच आहे. म्हणलं यांना संस्कृती शब्द सापडला कुठून? बरं सापडला तर ठीक आहे, यांना माहिती नेमकी याला काय म्हणते. असा विचार करत असताना आता विशेष राहिले जगातली सगळ्यात मोठी संस्कृती आपल्याला देश धर्म काय काय देव देश धर्म म्हणून एक संस्कृती तयार होती. भारतीय संस्कृती फार मोठी, आपल्याला त्याचा गर्व वाटला पाहिजे. कारण एक शोध लावलेला नाही आपण जगातला, एक डिवाइस आपलं नाही. घेण्या देण्यात ते देवाचा धर्माचा गौरव बाळगण्यात अर्थ नाही. आज जर गर्व बाळगायचा आहे तर आपल्याला संविधानचा गर्व बाळगावा लागेल की त्याच्यामुळं आपल्याला मुक्तपणे बोलता येईल. संस्कृती म्हणजे काय काय सरांनी चांगली व्याख्या डिफाईन केली. मला जे काय थोडंफार कळालं ना, आपण जे जगतो ती जगण्याची कला म्हणजे संस्कृती इतकंच होतं. आपण कसं जगतो. जगात खूप संस्कृती झाल्या, पाश्चात्य संस्कृती झाली, भारतीय संस्कृती, इराणियन संस्कृती, जुन्या संस्कृती सर म्हणले सिंधू संस्कृतीपासून जुन्या सगळ्या संस्कृती म्हटल्या असतात. पण ही सगळ्या संस्कृती डुबत असताना भारतीय संस्कृती का टिकली? कारण की हिला आपल्या पूर्वजांनी मातीशी नाळ जोडून ठेवली, आपल्या आज्याने आपल्या पंजाने. आणि ही संस्कृती भारतीय संस्कृती आहे की नाही मला माहित नाही, पण ही निश्चित कृषी संस्कृती आहे. भारत जसा कृषी प्रधान देश आहे तशी ह्या देश कृषी प्रधान देश आहे. आपण आजही कोणाच्या शेताच्या रानात गेलो तर शेतकरी डायरेक्ट शेतातून माल विकत नाही. म्हणजे ही संस्कृती देण्याची संस्कृती आपल्या आज्यानी पंजानी दिलंय. तुम्ही गेला एखाद्या शेतात आपल्या सगळे शेतकरी कुटुंबात म्हणून आपणच आपलं कौतुक करण्यात मजा नाही. पण
आपल्याकडे देण्याची वृत्ती, आणि आपण किती प्रमाणात देतो. म्हणजे आपल्या जीन्स मध्ये जर देण्याची वृत्ती आहे आणि ती वृत्ती घेऊन जर तुम्ही एखादा कार्यक्रम व्याख्यान मला चालू करता, त्याला संस्कृती हे नाव देतात, तर पहिलं तुमचं दायित्व आहे की तुम्ही समाजाला देण्याचं काम करतात. म्हणजे तुम्ही ह्या भारतीय कृषी संस्कृतीशी निगडीत आहात, म्हणून तुमचं हे नाव एकदम परफेक्ट आहे की तुम्ही इथं विचारांचा जागर दाखवता. कारण की आज सगळे जर गप्पा कुठलाही मारतात, विचारांचा जागर कुणी करत. कारण की आपण सगळे मेंढ्या जातो, मेंढ्या आहेत आपण. म्हणजे आपल्या सगळ्यांना वाटतं मी फार मुक्त विचारांचा, मी आज ह्याच्यावर व्यक्त होतो. अरे येड्या, तुला ते व्यक्त व्हायला भाग पाडले, तुला व्यक्त व्हायला भाग पाडले. कारण की आता आपण जगातल्या बघा ना, आज कोणत्या जगात आहेत आपण? मानव जातीच्या सगळ्यात विकसित कालखंडात आहेत आपण. साधं नॉर्मल लॉजिक विचार करा की आपला जन्म 3000 वर्षापूर्वी झाला असता, कोणतरी खोपशील असतं, जागा मेला असता. 100 वर्षापूर्वी झाला असता, देवीने लोक असे तडातडा मेले. देवी रोग आता सगळ्यांना टोचून घेतल्या. म्हणजे प्लेगनी लोक मेले, पुरात लोक मेले, काही न कळाले लोक मेले. बरोबर, लोकांनी पिझ्झा बी खाल्ला नाही. करोडो लोक मेले देशात आपले, त्याला पिझ्झाच माहित नाही. हजारो लोक मेले, त्याला मोबाईल माहित नाही. पण आपण अशा कालखंडात आहेत की आपण हाय टेक्नॉलॉजी पाहतो. जगातलं सगळ्यात भारी व्हिज्युअल आपण पाहतो. म्हणजे काय, मी माझ्या एका मुलीला, माझी मुलगी राजेश्वरी, तिला म्हणलं, राजेश्वरी तू आम्ही लहानपणी लय भारी मालिका पाहायचो. ती म्हणली कोणत्या? म्हणलं 2 मालिका मला लय आवडायच्या. म्हणली कोणत्या? म्हणजे शक्तिमान, आणि दुसरी होती म्हणला आलिफ लैला. ती म्हणली आता ते आहेत का? आहे युट्यूबवर आहे. मी युट्यूबवर असं उघडून दाखवलं तिला. तिने असं बघितलं मला, अरे त्याच्यामुळेच तुम्ही इंजिनियर झाला आणि त्याच्यामुळेच तुम्हाला काही कळालं. मी म्हणलं म्हणजे बाबा हे काय मालिका आहे का? हे काय कार्टून आहे का? कारण की ती आता मोबाईलवर डोरेमॉन बघते, जागतिक दर्जाचं कार्टून. आपले पोरं काय बघते? जागतिक दर्जाचं कार्टून बघते. आणि तुम्ही आता जर बंकस गप्पा मारल्या, ते ऐकून घेईन कपूरची पिढी. ती म्हणून थोडं दम काढ, आम्ही आता लय इंटरनॅशनल लेवलचं म्हणतो. म्हणून आता जे पुढे आपण गप्पा मारतो, तर आपल्याला आपला ब्रेन फर्निश करून घ्यावा, आपल्याला अपडेट करावं लागतं. बघा मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, फेसबुक चाललं ना, आपण काय करतो? अपडेट म्हणून मेसेज, अपडेट अपडेट अपडेट. आपण ऍप्लिकेशन लगेच अपडेट. मोबाईल कधी अपडेट करायचा? मोबाईल अपडेट करतो, मेंदू कधी अपडेट करायचा? कारण की आता बघा तुम्ही, एक नवीन फॅड आले पुण्यात, बॉडी डिटॉक्स करायची. पंचकर्म करा, छान फरक झाला. लोक सांगते त्या जाहिराती, लोक पण जाते तसले औषधं खायला जातात, पंचकर्म करून घेते, त्यांना वाटते चेहऱ्यावर ग्लो येईल. ग्लो कसा येईल? मेंदूत सगळा कचरा आहे. कसा ग्लो येईल बॉडीवर? म्हणजे बॉडी डिटॉक्स करायची किंवा बॉडी सुधारित करायची की नाही, हे सेकंड पार्ट आहे. पहिला पार्ट आहे मेंदूतला कचरा साफ करायचा. मला नाही मेंदूत काय कचरा आहे आपल्या सगळ्याच्या मेंदूत कचरा. माझ्या होता, मी बी अशातच झाडायला चालू घेतो, त्याला दाखवून देतो एकदा अपमानाचा बदला घेणार आहे, ते मी करून दाखवणार आहे. हे जालिम दुनिया वालों में तेरे को करके दिखाऊंगा. त्यांनी मला लग्नात बोललेलं नाही, त्याला दाखवलं. त्यांनी मग पत्रिकेत नाव नाही घेतलं त्याला. मग इतक्या छपरी छपरी गोष्टी आपण डोक्यात स्टोर करून ठेवल्या, मला लग्नात बोललेलं नाही. आणि ह्या गोष्टीने आपल्या मेंदूत झालाय कचरा. आणि तो कचरा आपण का जुनी माझी आई आजी म्हणायची की घर झाडलेलं नसेल तर लक्ष्मी घरात येत नाही, तसं मेंदू झाडलेलं नसेल तर चांगले विचार येतील. मग तुम्ही असे किती व्याख्यान ऐकले तर ते वरूनच जाणार आहे डायरेक्ट. लेखक काय आमच्यासारख्या व्यक्ताला येऊन वाटत वा वा लोकांनी मन लावून ऐकले, पण आपला मेंदू जागा आहे का इथं? आता अर्धा लोकांच्या घरी, कुणाचं इकडं कुणाचं तिकडं, ते काही जण म्हणतात बस करा घरी जायचंय. म्हणजे आपल्या डोक्यात कंटिन्यू प्रॉब्लेम चालू, कचरा लय साचला. तर आता येणारी लढायची आहे ती मेन कचऱ्याची. पण मला त्यावेळेस कळत नव्हतं. मी एक वेगळ्या धुंदीतला माणूस, म्हणजे वेगळ्या जगातला माणूस आहे मी. माझं गाव बीड जिल्ह्यातलं. मी काय फार गरीब कुटुंबातून आलेलं नाही, म्हणजे माझी काय फार संघर्षाची कथा नाही. सगळ्यात महत्वाचे संघर्ष म्हणायचं कशा, मी फार संघर्ष करून येत आलो नाही. संघर्ष 2-3च लोकांनी केला. त्यात शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. का? कारण की त्याचा फायदा आपण 350 वर्षानंतर घेतो. संघर्ष हा कधी स्वतःसाठी नसतो, तो दुसऱ्यासाठी असतो. स्वतःसाठी केली ती गरज आहे, ती गरज आहे. महाराजांनी संघर्ष केला, आपल्या जगण्याच्या लढाईला संघर्ष मारायचा. पण मला कळतच नव्हतं. मला वाटायचं मी फार बुद्धिमान आहे आणि मला संघर्ष करतो. वडील वाचायला सांगायचे मला. लहानपणीपासून आम्ही चालू केलं चांदोबाबा चंपक. आम्ही चंपक चांदोबा वाचलेली घ्यायचे. आता तुम्ही एक विचार करा, माझ्या वडिलांनी लहानपणी मला चंपक चांदोबा दिले. लय जणांच्या घरात पुस्तक होतं. हनुमान चांदपुढे बसले, लहानपणापासून वाचत असते.
परंतु आता आपल्या घरात पुस्तकं आहेत का? नाही. म्हणजे आता बरेच जण, आई कशी असते माहिती, माझ्या आईची सवय सांग, सफरचंद जर तिने मला आणलं ना, ते सडलं तरी चाललं, पण ते मीच खायचं, ते दुसऱ्याला दाखवतो. आपल्या आया खाण्याच्या चक्करमध्ये, खा माझ्या बाबाला मिळालं पाहिजे, आणि आपल्यासारखी मध्यमवर्गीय एका चक्करमध्ये जेही मला मिळालं नाही मी ते मी माझ्या मुलाला देणार, आणि त्याचा सगळा खोटा उठून टाकणार. म्हणजे आपण एका ट्रान्समध्ये अशा की जेही मला मिळालं नाही ते मी त्याला द्यावं. आणि त्याने असं झालं की नेमकं आपल्याला काय मिळालं कळलं नाही आपल्याला. आपण त्याचा विचारच केला, आपण नाही मी लई संघर्ष केला, कशा संघर्ष केला, आणि गप्पा एवढ्या मारणार. म्हणजे मी मला लेस होती, राहुल गांधीला काहीच कळत नाही, तू यावं का काय, तू बोलतो कोणाला, गप्पा कळत नव्हत्या. तसं मी वडिलांना लई म्हणायचो, आणि वडिलांना म्हणायचं पप्पा ते भगतसिंग आणि ज्ञानेश्वर माऊली उदाहरण कसली मोठे ना, खालचं सापडतच नव्हतं मला, मसोब आवडतच नव्हता, तिरुपती बालाजी म्हणजे जवळचा माणूस आवडतच नाही लांबचा. आणि मग मी म्हणलं ते बघा सगळं छत्रपती शिवराय 16व्या वर्षी कमिटमेंट घेतली, म्हणलं तरुण काही करू शकतो. माझी एवढी म्हणले थोडं दम काढ. शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य कळालं म्हणले 16व्या वर्षी, माऊली ज्ञानेश्वर लिहून मोकळे झाले 16व्या वर्षी, भगतसिंगला 19व्या वर्षी देश कळाला, आपल्याला 21व्या वर्षी मिळणे, आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन कशाला घेतली, गप्पा कुठं आणतो म्हणजे सांगायची एक आहे की आपण जे काय करतोय सध्या ते आपल्याला कळतच नाही. पण वडिलांनी एक केलं की घरी पुस्तकं आणून ठेवली, आणि ज्यावेळेस मी छत्रपतींना मानतो, मी कुठल्या जयंतीत नसताना दिसणार नाही कधी, पण मानतो म्हणजे मी त्यांच्या आयुष्याकडे बघतो, त्या संकट आल्यावर ते कसं वागले असते, ते त्यांच्या आयुष्यात कसे जगले असते. मग मी म्हणतो की वाचण्याने परिणाम होतोय, आपण डेली वाचलं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी वाचलं असेल, आदर्श आहे ना माझा, मग आदर्श त्या मापदंडात बसतोय का? आणि मग मी शिवरायांचं चरित्र बघितलं, म्हणलं महाराजांनी असं वाचलं दिसत नाही, पण जिजामातेने त्यांना कथा ऐकलेलं कुठेतरी वर्णन आहे. पण नंतर जेव्हा मी संभाजी महाराजांचं चरित्र बघतो, तर संभाजी महाराजांना 16-17 भाषा येतात. ते इंग्लिश बोलू शकत होते, ते पोर्तुगीज बोलू शकत होते, ते हिंदी बोलू शकत होते, उर्दू बोलू शकत होते, कन्नडी बोलू शकत होते. अरे म्हणजे एवढ्यात कमी वयात, म्हणजे 32 वर्षाचं आयुष्य त्यांचं, एवढ्यात कमी वयात त्यांना एवढ्या भाषा जमल्या कशा, ते शिकले कुठं असते बरं, त्यांना शिकवणारा कोण असेल, तर निश्चित छत्रपती शिवरायांनी त्यांना माणूस नेमून दिला असेल की एवढ्या भाषांनी शिकवा. वयाच्या 21-22 वर्षी बुद्धिभूषण सारखा ग्रंथ लिहित संभाजी महाराज, पण आपल्याला तर जवळच पाहिजे ना. वाचताना संभाजी महाराज आपल्याला आवडतील का, हा लय मोठा प्रश्न आहे. लिहिणारे संभाजी महाराज आपल्याला आवडतील का, हा लय मोठा प्रश्न आहे. मग मी ज्यावेळेस विचार करतो की ज्यावेळेस राष्ट्रमाता जिजाबाई आणि छत्रपती शिवराय मोठं विजन बघत असतील आणि आपल्या मुलाला जास्त भाषा शिकवत असतील, आपल्या मुलाला एवढा राज्य युवराज असताना सुद्धा लिहिण्याचं वातावरण वाचण्याचं वातावरण तयार घरात करत असतील, तर आपण आपल्या पोराला बटनाच्या पुढे काही देतोय का? खा सूप पे सूप, मी पाहिलं ते सूप पे सूप, ते पोरग मस्त बंद दिसत, मेंदू त्याचा कधी आवाज तिकडे तिकडे बघतो. म्हणजे सांगायचं काय, एका कार्यक्रमात मी गेलो, माझ्या आधी बघताना हनुमानाचं नाव घेऊन बॉडी बनवा म्हणले, आपण कुस्ती पैलवान जाऊ म्हणलं, कशाला आता पैलवान होऊन करायचंय काय म्हणलं. बरं तुला काय लगेच महाराष्ट्र केसरी मिळणार आहे का, नाही, पण मिनिमम जर लहानपणापासून पुस्तक वाचते तर काही ना काहीतरी आयुष्यात करता येईल. म्हणजे डोळ्याने आंधळा असून चालत, पायाने लंगडात एक माणूस चालत, तसं असेल तरी चालतंय, पोटात काही नसेल तरी चालत, मेंदूने अपंग चालत नाही, येणारे लढाई. कारण की जग कोणतं आहे, आपण सहज बोलून जातो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे, AI च्या काळात येतात. मी म्हणतो मग मानव जातीतल्या सगळ्यात चांगल्या कालखंडात आपण जगतो, त्यासाठी तर आपण स्वतःला लकी म्हणून घेतलं पाहिजे की भाई मी आता अमेरिकेत जाऊन नायगरा धबधबा बघू शकत नाही, पण मी त्याचा फोटो पाहू शकतो, त्याचा व्हिडिओ पाहू शकतो. आता इथं ती मुलगी बसली, अमेरिकेत शिकली, मला वाटतं तू उभा राहा, तुझं कौतुक केलं पाहिजे की मुली अमेरिकेपर्यंत जात आहेत आपल्या, आणि आपण त्याचं कौतुक करायचं. अमेरिकेत खूप टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेऊन आले. नाहीतर काय माहिती आहे का, आमच्याकडचे गाणे भंगार आहेत भारतात. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी, ती म्हणती गाणं पोरगीच, आणि तिला कशी पाहिजे, भावासाठी बायको गोरी गोरी पान, कशाला नाही तर काय ते अजून एक गाणं आहे तसलंच, काय गाणे आहे दादा मला एक वहिनी, म्हणजे आपले गाणे सुद्धा असे बनवलेत भंगार.
म्हणजे तुम्ही एक विचार करा, जर आपण असं म्हणलं की दादा अहिल्याबाई होळकर सारखी सून आली तर चालेल, जिजामातेसारखी सून आली तर चालेल, असं आपण नाही म्हणणार. काय म्हणणार आपण? नको ती उद्या मेरे वाटी नका. म्हणजे किती आपली मेंदू भकास आहे. म्हणजे मुलगी जास्त शिकली तर तिचं कौतुक करायची सुद्धा आपल्या जिभेत ताकद नाही. हे आता समाज आहे. आणि त्याच्यात माझे वडील मला म्हणायचे, शरद वाचत राहा, अभ्यास करा. मी त्यांची सुरू माझ्या वडिलांसोबत मी वैचारिक भांडण करायचो. वडील माझ्यासोबत जे कोणी इथं पालक आहेत त्यांनी एक लक्षात ठेवा, पुढची पिढी नालायक नाही. आमचा आजा होता मराठवाड्यात, बघा तुम्ही दुष्काळ पडला, मी मराठवाड्यातल्यानुसार 70-72 दुष्काळ पडला. त्यावेळेस मोठा दुष्काळ पडला, मोठा दुष्काळ पडला, खूप लोक नाही. एकाही शेतकऱ्याने सुसाईड नाही केली. लोक पुण्या मुंबईला आले, भोसरीत काम केलं, मेहनत केली, पण सुसाईड केस नव्हते. गेल्या 20 वर्षात सुसाईडच्या केसेस. त्याचं कारण काय? कारण की आमच्या आज्यांनी जे झाड लावलं ते आमच्या बापाच्या पिढीने तोडलं. आमच्या आज्यांनी जे नातेसंबंध तयार केले ते आमच्या पोरांनी, आमच्या बापाने, आमच्या बापाची पिढी त्यांनी तोडले. त्यांनी आम्हाला सांगितलं भावकी चांगली नसते. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याला आपलं चांगलं देखत नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही नाही आपलं आपलं बघायचं, हे समाजात काही खरं नाही, तू पुढं जा, मागचं सगळं कुठं जळालं तरी चालतंय, तू पुढं जा. पुढं जाऊन पुढं जायचं. म्हणजे आयुष्यात पुढं जायचंय, आयुष्यात सक्सेस काय मिळवायचे हे सुद्धा कळत नाही. मला असं वाटतं की आयुष्यात कुठलंही सक्सेस मिळव. आज सर मगाशी उल्लेख केला की सगळे 21 लोक पुण्यात राहतील. तुमचं कौतुक आहे की तुम्ही अजून नाळ तोडली नाही. जो माणूस नाळ तोडतो तो माणूस उद्या अब्जाधीश झाला तरी माझ्या नजरेत तो अपयशी. कारण आपल्याला नाळ तोडायचं नाही. मला त्यावेळेस कळत नव्हतं आणि मी त्या वातावरणातून आलो. आणि मग मी आता विचार करतो की मग आता सुसाईड का होता. आज तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त घाण शब्द आपल्याला कोणते माहिती झालेत माहिती गेल्या 10 वर्षात? डिप्रेशन आणि मोटिवेशन. माझं पोरग 5 वर्षाचं कबीर मला ते गेल्या महिन्यात म्हणतात, बाबा मला जरा बोर झाले. म्हणून आम्हाला 10वी पर्यंत मिळालं लागलं नाही, बोर झालो करी. तुला आता इतक्या लहान मला बोर व्हायचे, म्हणजे बोर व्हायलंय, मला करमत नाहीये आणि मला डिप्रेशन आलं. म्हणजे एका ठिकाणी म्हणलं आता 2 धंदे भारी, डिप्रेशन आणि मोटिवेशन. डिप्रेशन म्हणजे दारूच्या दुकानाला चलते, डिप्रेशन म्हणजे किशोरचे गाण्याला चलते. डिप्रेशन बऱ्याच जणांना डिप्रेशन आलेच नसतं. उगाच कोण असते माझं वाईट झालं ते बी खांद्यावर टाकत होत असतं, होईल रे चांगलं. आपल्याला मला तर गुदगुले वाटत असतात. म्हणजे सहानुभूतीचे सुद्धा गुदगुले आहेत, इतके डांबीस आहेत आपण. आणि त्या गुदगुल्यात आपल्याला काय मजा येते काय माहिती. पण हे डिप्रेशन मोटिवेशन हे 2 शब्द. मोटिवेशन काय झालं, आमच्यासारख्या लोकांना लवकरच मार्केट आलं. तुम कर सकते हो, तुम लढ सकते हो. आपलं वाटतं होय लढू शकतो. हे परीक्षा आहे त्याच्या आयुष्यात. मी तर म्हणतो आता 90% मोटिवेशनल स्पीकर डिप्रेशन मध्ये. ह्याचाच काळात मी कुठं जायचं, इतका प्रॉब्लेम झाला. आणि मला आलं त्यावेळेस डिप्रेशन असं की बरं, मला डिप्रेशन असं नव्हतं आलं. मला असं नव्हतं मी डिप्रेशन समाज वाईट आहे, माझं वाईट चांगलं लोकांना देखवत नाही. आणि कायम ब्लेम शिफ्टिंग. ब्लेम शिफ्टिंग म्हणजे काय माहिती का, व्यक्तिमत्व कायम दुसऱ्या दोष द्यायचं. त्याच्यामुळे झालं नाही असं, ह्याच्यामुळे झालं नाही, तो त्यांनी तसं केला असतं तसं झालं असतं, ह्यांनी तसं कायम दुसऱ्याची माप काढायची. अर्ध आयुष्य गेल्यावर कळालं काय, लोकांचे माप काढता काढता आपलंच माप निघलं, आपलं कळत नाही. आणि मग अशी सर म्हणले पहिली दुसरं तिसरी तर जात. मला वेळ नव्हता 10वी 7वीतून 8वीत कधी आलो, 8वीतून 9वीत कधी आलो, 9वीतून 10वीत आलो, 10वीतून सगळे म्हणले सायन्स घे म्हणजे हुशार वाटશે. आम्ही सायन्स घेतलं. सायन्सला घेतलं तर मार्क लई पडले, मी हुशार होतो. सरांना मग 92% मार्क पडले. म्हणलं सर मला 97% मार्क 12वीला. मॅथमॅटिक्सचा ग्रुप माझा 98%. तुम्हाला असं वाटतं की पूर्ण हुशार आहे, आमच्या बीडला चेक करायचा. आणि इतकं परफेक्ट केलं मी की मार्क पडले 97%. शेजारी पाजरी वडिलांना वाटायला गेले हुशार आहे म्हणून, सगळ्याला वाटलेले हुशार आहे. मग म्हणले हुशार आहे तर काय करायचं, इंजिनिअरिंग. अवकादीपेक्षा जास्त. म्हणजे एखादे मार्क, आयुष्यात एखादी स्टेप आपण कोणाला फसवून जर जिंकली ना, त्याचा सगळ्यात जास्त फटका आपल्या स्वतःला बसतो. आणि मला बस, कारण की एक तर मला मी स्वतःला हुशार समजायला, हुशार समजायला तर वडील पण आई पण आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना लई सवय असते. पोरग किती वक्त असं पोरगले हुशार आहे, पोरगले हुशार आहे, पोरगले हुशार आहे. ते पोरग असं बघते मी खरंच हुशार आहे का, हे म्हणजे नाही हुशार आहे, लईच पुढे चाललंय. आणि ह्या राड्या
हे पालक लोक आताचे नवीन, तुमच्यातलं कोणी नसून आहे त्यात, पण जरी असलं तरी सांगतो, मुलगा एखाद्या दिवस नाही शिकला चालत, पण त्याचं आयुष्य हिरावून त्याचं आयुष्य हिरावून. म्हणजे आज तुम्ही बघा, कोटा नावाचं एक शहर आहे राजस्थानमध्ये, किंवा पुण्यातली चमक धमक इंजिनिअरिंगची, किंवा मुंबईतली चमक धमक MBA, गेट, MTech, आणि या चमक धमक मध्ये आपल्या मुलाची जर क्षमता नसेल तर आपण त्याला इतकं पिळायला लागलो, दादा त्याला पिळूस तर तू अभ्यास करता केला, तुझे मार्क 60 आणि तू त्या पोराला पिळतो. IIT जा, IIT जा, MPSC कर, मोठमोठे स्वप्न आपण पाहतो. म्हणजे एक तर आपण आपल्या जिंदगीत काही केलं नाही आणि आपलं स्वप्न त्याच्या अंगावर फेकायला. आज तुम्ही बघा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मगाशी बोललो, ज्या पावसामुळे होत नाही, पण आज सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. जर 20-21 वर्षाचं पोरग जर सुसाईड करीत असेल तर आपला देश कुठं चालला आणि संस्कृती कुठं चालली, याचा बारीक विचार केला पाहिजे. पोट्यात गेल्या महिन्यात महाराष्ट्रातल्या 20 ते 25 पोरांनी सुसाईड केला. का? कारण आपण त्याच्या अंगावर लय मोठं प्रेशर टाकलं. मी म्हणतो काय करायचं ते सक्सेस द्यायचं, आपलं पोरगच जिवंत नसेल तर. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की सक्सेस म्हणजे एखादी एक्झाम पास होणं नाही, सक्सेस म्हणजे MPSC पास होणं नाही, सक्सेस म्हणजे गेटमध्ये ऍडमिशन मिळणं नाही. मग सक्सेस म्हणजे नेमकं काय? माझ्या मला प्रश्न पडतो, सक्सेस म्हणजे नेमकं काय? जे काम आपल्याला मनातून करावं वाटतंय ते काम आपण डेली उत्साहात करतो, तो प्रत्येक दिवस आपण सक्सेसफुल आहे. मग ते काम कुठलंही असो, मग ते रस्ता झाडणारा असो, नाही तर चहा विकणारी टपरी असो, नाही तर घरात काम करणारी माझी आई असो, तिला जर स्वयंपाक करायला आवडतो तर ती सक्सेसफुल आहे. आणि तुझ्याकडे जर 10 कोटी रुपये आणि तू डिप्रेशन मध्ये येतो, तू फेल्युअर. तर आपण ज्या ठिकाणावर आहोत ते काम करायला, मग शेतकरी काय आपला अपयशी आहे का भारतात? त्याला पिकवायला आवडतं म्हणजे तो सक्सेसफुल आहे. मी माझ्या पुस्तकात लिहिले आंतरप्रेनर नाव. मला एक जर म्हणलं सर आंतरप्रेनर पुस्तकाला नाव दिलं, आंतरप्रेनर म्हणजे नेमकं काय? आंतरप्रेनर कोण आहे? आता मी म्हणलं आंतरप्रेनर मला जो लहानपणापासून दिसला तो म्हणजे शेतकरी. कारण एक आहे की उद्या पाऊस पडन का नाही याची गॅरंटी नसताना पेरायला थुमकला. आज सर आपण बिझनेस करू, आपल्याला माहित असतं आपली किती % प्रॉफिट आहे, जास्तीत जास्त लॉस किती झाला तर किती % म्हणून आपण डेअरिंग करतो. त्या डेअरिंगला काय माहितच नाही उद्या पाऊस येईल का नाही. मग आमचे चांदोडे म्हणले सर माझा 1-1.5 काय गेला, मका गेला म्हणे, त्याला म्हणा डेअरिंग परत पेरणार आहे. म्हणजे याला म्हणायचं आंतरप्रेनरशिप, याला म्हणायचं उद्योजकता माइंड. की उद्योजक म्हणजे गाडी बंगला तू किती भारी दिसतो नाही. म्हणजे आज लोकांना आंतरप्रेनर वाटलं तुझ्याकडे गाडी कोणती. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मला पोरगा बोलला सर मला वाटलं तुम्हाला तर लंडनच्या राजाने पुरस्कार दिला, तुम्ही फार मोठे उद्योजक आहात, तुम्ही तर नाही टी-शर्टच आले डायरेक्ट. म्हणलं आता काय रोज कोर्टमध्ये राहू का? म्हणजे कोर्टमध्ये राहिलो तरच उद्योजक आहे का? तर असं काही नाही. राहणीमान महत्वाचं नाही. मगाशी सांगितलं मेंदू मजबूत पाहिजे आणि ही सगळी येणारी लढाई मेंदूची. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तुमचे मोबाईल हॅक केले. तुम्ही मोबाईलमध्ये सर्च करा, गाडी सर्च करा, किंवा महाबळेश्वर सर्च करा, किंवा काही सर्च करा. 20-25 दिवसांनी फेसबुकला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला तुम्हाला त्याच ऍड दिसतात. आणि गुगलला कळलंय इंडियन पब्लिक सगळ्यात पागल पब्लिक आहे आणि सगळ्यात जास्त डेटा युज करणारी पब्लिक. यांना आपण कंटिन्यू मार्केट देत राहायचं. म्हणजे आपण बघा, आपण काय फेसबुक इन्व्हेंट केलं की नाही, डेटा इन्व्हेंट केला नाही, इंस्टाग्राम इंडियन आहे का नाही, हातातले मोबाईल आपल्या सगळ्याचे एक सुद्धा इंडियन नाही. पण त्या डिव्हाइसचा वापर करणारे सगळ्यात जास्त लोक इंडियन. म्हणजे काय, वी आर युजर्स. मग तू युजर आयफोन वाला जरी असला 10,000चे फोन असला शेवटी तू युजर आहे ना. तू कोण लय शहाणा आहे म्हणजे नाही माझ्याकडे आयफोन कशा शहाणा आहे, तू युजर आहे. फक्त काय माहिती आहे का, स्किल लेबर, सॉफ्टवेअर इंजिनियर जे असतात ते स्किल लेबर आणि खड्डे खाणारा साधा लेबर एवढाच फरक आहे. हाय शेवटी लेबरच दोघे. म्हणजे सांगायचं एक आहे की आपण कोणत्या कोणत्या जगाकडे चाललो याचं भान आणि जाण जर आपल्याला नसेल तर येणारा काळ फक्त परत एकदा गुलामगिरीत जाण्याचा. त्यावेळेस इंग्रज आले, आपल्याला समजून सांगितलं, राज्य केलं आपलं, आपण स्वातंत्र्य झालो. आता ते म्हणजे लोक लयच पागल, त्यांना सांभाळणं शक्य नाही. मग ते तिथं बसून म्हणले आपण प्रॉडक्ट विकूया. फायनान्स मध्ये त्यांचाच पैसा, प्रॉडक्ट त्यांचेच, सगळं त्यांचंच, मॅक्झिमम पैसा ते ओढत चालले. म्हणजे आपल्याला त्यांनी युजर बनवलं. ह्या युजर मधून बाहेर यायचं असं तर आपल्याला वाचावं लागेल. आणि मला कळत नव्हतं इंजिनिअरिंगला, मी एक वेगळ्याच ट्रान्समध्ये होतो आणि पुण्यात आलो. कुणी भेटलं कोणाचं वाचतं का, मी लय भारी वाचन, वाचल्यावर सुद्धा लय माझा असतो काही लोकांना, त्यांना असं वाटतं मी लय मोठा वाचन आणि त्याच्या हातात असते जोडी आणि मी लय वाचले. कशाला वाचलं? जर त्याचं तुला इम्प्लिमेंटच करता येत नसेल तर तू वाचून नेमकं फायदा काय झाला? म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणले ना, वाचाल तर वाचाल
अरे पण काय वाचू, काय वाचू? लोकांच्या कथा वाचू? मी एका ड्रेसवर पुण्यात आलो आणि मग मी फार मेहनत घेतली आणि मग मी फार मोठा झालो. त्या धुमपक स्टोऱ्याने काहीच होणार नाही. मग वाचायचंय काय हे सुद्धा कोणी सांगत नाही. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जे कोणाला वाटते की आपला मुलगा मोठा व्हावा, ज्यावेळेस इथला 30वा 40वा व्याख्यान मला असं संस्कार मला 30-20 वर्षानंतर सर तुम्हाला पुण्या मुंबईच्या लोकांची गरज पडू नये. ते लोक जर मोरगावमध्ये तुमच्या व्याख्यानात तयार नसेल होत 50 वर्षांनी, तर तुम्ही समजा तुम्ही फेल्युअर. ही लोक इथंच तयार व्हायला पाहिजे, बाहेरचा माणूस पाहिजेच कशा. आणि ही जर लोक इथं तयार करायचे असतील तर आपल्यानी प्रत्येक जणांनी आपल्या घरात पुस्तकं किती आहेत हे आपण ठरवून घेतलं पाहिजे. भले आपल्याला आता एखाद्या महापुरुषाचं नाव घेतलं की आपण लगेच जातीमध्ये डिफाईड करतो, कारण की आपला चष्माच तसं झालं, चष्माच झालाय तसा. बऱ्याच जणांना प्रश्न, तांदळे मग कोणत्या जातीचा सगळं बीडचा आहे हे काढचं का हे काढचं का? म्हणजे अर्ध्या लोकांचे मेंदू तसले झाले. आणि ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ज्या कुठला आपल्या जातीतला कासा लास्टला तर त्या महापुरुषाचं तरी मिनिमम आपण वाचलंय का? त्यांनी काय सांगितलंय आपण वाचलंय का? फुले आंबेडकर म्हणायचं नुसतं आणि वाचायचं काहीच नाही. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ज्याला कोणाला वाटतंय की आपल्या पोराने जगात नाव करा तर त्याने आपल्या पोराला वाचायला. मग मी असं म्हणायचं, खरंच वाचून कोणी मोठं झालंय का? आहे का कोणी जगात पुस्तक वाचून मोठं झालं? मग मी असं आयुष्यात वळून मागं पाहतो, मग मी चरित्र लय वाचतो. मग मी म्हणलं यार शाहरुख खानचे 2 पिक्चर लय चालले, हे वाचलंय का? इलॉन मस्क जगातला सगळ्यात श्रीमंत, हे वाचलंय का? रतन टाटा वारले आपण, ते वाचत होते का? मग मी जगातले सगळे लोक बघायला लागलो, पिक्चर मध्ये असतील, पॉलिटिक्स मधले, पवार साहेब वाचतात का? मी विचार करायला. कारण की हे लोक जर इतके मोठे झाले तर निश्चित वाचतात का नाही, काही असेच मोठे झाले. त्यावेळेस मी बारीक ऑब्झर्व, तुम्ही सुद्धा करा, सगळ्या लोकांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे रीडिंग. मग ते क्षेत्र कला असो, क्रीडा असो, उद्योग असो, पॉलिटिक्स असो किंवा सोशल वर्क असो. आणि मग मी म्हणलं शाहरुख खान ते कशाला वाचतो? गेल्यावर ते 2 पिक्चर आले, जवान पठाण, 1000 कोटी रुपये कमी म्हणण्याला 200 तर मिळाले. 400 कोटी रुपये त्याला वर्षात मिळाले. आणि तो एका इंटरव्ह्यू त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सांगतो, मी आठवड्याला 2 पुस्तकं वाचतो आणि मी बाथरूम मध्ये वाचतो. मी म्हणलं बावटा, माझ्याकडे जर 400 कोटी असते, मी 10 लोक कामाला लावले असते वाचायला, तरी तू का वाचतोस? बरं एवढं सक्सेस मिळालं कशाला वाचायचं? म्हणजे आपण आज म्हणतो ना आपल्याला मोठं व्हायचंय म्हणून, सक्सेस मिळवायचंय, प्रगल्भ वाटलं पाहिजे आपण म्हणून वाचायचं. ही लोक का वाचत असतील? यांना तेवढं सक्सेस मिळालं. एलन मस्क जगात सगळ्यात श्रीमंत आहे, तरी तो आठवड्यात 2 पुस्तक का वाचत असतो? आणि म्हणलं यांना नेमकं पाहिजे काय? बिल गेट्स आठवड्यात 2 पुस्तक वाचतो, म्हणलं यांना नेमकं पाहिजे काय? वयाच्या 82 वर्षी पवार साहेब दररोज वाचतात. आणि म्हणून नेमकं यांना पाहिजे काय? जगात सगळे पद मिळाले, पद्मभूषण, पद्मश्री सगळं जात, तरी हे लोक का वाचतात? तर एकच गोष्ट आहे, मगाशी जे मी म्हणलं, सक्सेस म्हणजे आपल्या मेंदूला धार देत राहायची. तर ही लोक यांच्या मेंदूला सतत धार देते आणि ती धार वाचण्याला मिळते. जर यांच्याकडे 1000 करोड हे 2 पुस्तक वाचतात, आपण तर निवड नगड आहे, आपल्याला किती वाचावं लागत? कॉमन सेन्सची गोष्ट. हे लोक जागतिक लेवल आहे, आपलं तर मोरगावमध्ये निवड केलं आपण, मग आपण किती वाचलं पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो, बरं हे अवघड आहे का? हे खरंच सक्सेस मिळवणं अवघड आहे का? ही लोक येऊन गप्पा मारतात, मी असा लढलो, मी एवढा, हे खरंच अवघड आहे? बरं खरंच माझं नाव होऊ शकत नाही का? का दे आर लकी? काय नाही त्याला नशिबात मिळालं. मलाही असं वाटायचं, लोकांच्या गाड्या घोड्या पाहिल्या की मी असं म्हणायचं, त्याच्या बापाकडे पैसे होते, आपला बाप शिक्षक. मग आयडिया याच्या डोक्यात, वडिलांनी जर 40 वर्षापूर्वी पुण्यात फ्लॅट घेतला असता त्याची काय किंमत झाली असती? वडिलांनी जर त्यावेळेस बीडमध्ये घर बांधायच्या ऐवजी जर प्रभात रोडला घर बांधलं तर मी किती लकी असतो. मला जर उडता येत असतं तर, माझ्याकडे 100 कोटी असते तर मी काय केलं असतं? माझ्याकडे मी जर लय हुशार असतो तर मी काय केलं असतं? म्हणजे माझ्याकडे स्पायडरमॅन सारखी शक्ती आली असेल, मी काय केलं असतं? असं मी माझ्या डोक्याला सुख द्यायला, म्हणजे 100 कोटी असते तर काय केलं? मग मी रात्रभर विचार करा, मी एक मर्सिडीज घेतली असती, मी अमेरिकेत गेलो असतो, मी सगळं जग फिरलो असतो, एखादा छोटा हेलिकॉप्टर पण घेतला असता आणि उगाच त्याच्यात खुश यायचं, खाली यायचं, टपरीवर चहा प्यायचा, परत वापस जायचं. परत ते मेसवाला यायचं, मध्ये ते डब्याचे पैसे राहिले, थांब 100 कोटीच्या स्वप्नात. म्हणजे आपण फॅक्टर जात नाही. त्यावेळेस मी वाचायचं ना, मला
मी कादंबरी वाचल्या, पुण्यात आलो आणि मला बोर झालं सांगा, 2-4 जण उठले तरी समजा मला बोर झालं, मी थांबतो. तर मी जेव्हा पुण्यात आलो, लय कादंबरी वाचल्या, पुण्यात आलो, पुण्यात आलो, इंजिनिअरिंग संपली, नापास झालो दोनदा तिथला. पुण्यात आल्यावर म्हणलं तुमचे चेहरे प्रसन्न दिसायले म्हणून मला बोला वाटायला, बोर झाले मी थांबतो जायला. तर मग पुण्यात आलो आणि पुण्याची चमक धमक पहिल्यांदा पाहिली, लोकांच्या गाड्या घोड्या पाहिल्या. मला औरंगाबाद दिसलंच नव्हतं ना, आता समजा बीडमध्ये एवढ्या गाड्या दिसल्याच नव्हत्या, पुण्यात दिसल्या. अरे म्हणलं इथली चमक धमक आहे, जरा पावरलो मी. आणि मग कादंबऱ्या वाचल्या त्या. तेव्हा माझा मित्र एक म्हणला, शरद आयुष्यात पुढे जायचं ना तर इन्स्पिरेशन पाहिजे, मोटिवेशन पाहिजे आणि प्रेरणा पाहिजे. आता ती कशी घ्यावी, ते मला पुस्तक आलं. त्यावेळेस युट्यूब नव्हतं, आमच्यासारखे भंप मोटिवेशनल स्पीकर नव्हते तेव्हा, नाही तर मी तसंच तुमच्या मागे असते. मला लढ सकते हो आपण, लढ सकते. मग त्यावेळेस तर पुस्तक होते. ते पुस्तक कसे होते, श्रीमंत तू होणारच, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. रिच डॅड पुअर डॅड म्हणलं, 2 बाप आपल्याला ते पटलं नाही. नंतर म्हणलं एक होतं पुस्तक सिक्रेट, आप जैसा सोचते हो वैसा बनते. म्हणजे पुस्तक घेतलं मी, पुस्तक घ्यायचं ना मला, पुस्तक घेतलं, घरी गेलो, रूमवर वाचलं. त्यात सांगितलं होतं, आप जैसा सोचते हो वैसा बनते. तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही व्हाल आणि फक्त तुम्ही ते फील करायचं. मग त्यांच्या फ्लॅटमध्ये परत फ्लॅट होते, पॅरासाईट मधून आलो आम्ही पुण्यात. त्याच्यात मी त्या गॅलरीत बसायचो. त्यात सांगितलं होतं इमॅजिन करा आणि फील घ्या. मग मी त्या गॅलरीत त्या खुर्चीवर बसायचो थोडक्यात आणि म्हणायचो बॉडी. चालवताना त्याचा फील घ्यायचा, म्हणजे इमॅजिन करा, कारण की तुम्ही जसं विचार करता तसे बघता. नंतर मी म्हणालो प्रभात रोडला बंगला, मगच प्रभात रोड मधून वॉक केला 3 महिने. मग चिल्लर काय आवडनाच आणि मिसळ खाल्लीच नाही. तर दररोज मिसळ खायचो, चहा सोबत ते क्रीम रोल खायचो. म्हणलं नाही ते गरिबांचे लक्षण. फील श्रीमंत. 3 महिने गेले, खिशातले 8,000 रुपये घरच्यांचे ते सगळे संपले, काही चाललं नाही हातात, आणि मी ते एका वेगळ्याच जगात होतो. आणि नंतर मला कळालं की नुसतं प्रेरणाने मोटिवेशन कामाचं नाही, तर तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागणार. मग सगळ्यात महत्त्वाचं ऍक्शन घ्यायची तर कुठून घ्यायची, काय करू मी ऍक्शन घ्यायची म्हणजे उद्या सकाळी उठून काय करू, मला बदलायचं उद्या सकाळी उठून काय करू. मला कोणी सांगणारच नव्हतं, कारण की जेवढ्या लोकांच्या मी पुस्तकं वाचले त्यात असं सांगितलं होतं, तो आला, त्याने पाहिलं, तो जिंकला. नेमका तो कसा जिंकला, नेमकं काय केलं त्यांनी, कोणी सांगा ना, कुठल्याच पुस्तकात नाही. परेशान झालं. आणि मग परत डिप्रेशन. ते डिप्रेशन इतकं भंगार होतं, मी रूमच्या बाहेर जात नव्हतं. कोणी मुलगा यायचं की तुझं चांगलं आहे. मग मित्र यायची पुण्यात भेटायला, होत असतं. मग मला गुदगुल्या होणार, त्या सहानुभूतीच्या चक्करमध्ये मजा वाटणार. आणि असं वाटायला लागलं की हे मित्र म्हणजे जगात सगळे का, कारण वडिलांना फोन केला तिकडे शिवाय द्यायची, कर काय तर तो लग्न करायचं आम्हाला. जगात काय लोकांना काय सांगू, भाऊकी सगळी इज्जत केली तुझी, काय करते पोरं म्हणलं, काय सांगू. मी वडिलांचे फोनच उचलत नव्हतं. 3-4 महिने गेले, जॉब मिळाला, काहीच मिळाला, बोगस आयटम सुरू झाले. मग आईला भाव नसतात ना, आपल्या आईने सगळी माती करून टाकलेली मधल्या पिढीची, मध्यमवर्गीय. तिने मला फोन केला, बाबा तुला काय झालं. म्हणलं जॉबच मिळाला, तू बीडला ये म्हणजे. मग मी भावने कोण बीडला गेलो. बीडला गेलो, आई म्हणली तुझी पत्रिका दाखव. मी बामणाला गेलो, आम्ही बामणाकडं. बामणाकडे गेलो, त्याने पाहिलं पत्रिका माझी. मी समोर एकदम भाऊक. माझ्या वडिलांचा विश्वास नव्हता, पण आई पुढे त्यांचं चाललं नाही. ते मी माझ्या शेजारी पत्रिकेत 7.5 मी म्हणलं इंजिनिअरिंगचे 5, कारण की एकदा नापास झालो, नंतरचे 2, 7, 7.5 म्हणजे आता सामन्याच्या चक्कर मध्ये आहे. तेव्हा म्हणला गेल्या महिन्यात सुरू झाली. म्हणला आधी काय होतं, मी का मजेत होतो का, पण मला मनातून आनंद झाला, कारण की त्याच्या आधी केलेले इंजिनिअरिंग मध्ये कुठाने डिग्री चांगली झाली नाही म्हणून न मिळालेला जॉब, फुल मजा मारलेली बापाच्या जीवावर, ते सगळं विसरून गेलो. आणि मी आईला म्हणलं, बघ आई, मी खूप प्रयत्न करत होतो, प्रॉब्लेम ग्रहांमध्ये. मी एकदम कूल. तो म्हणला पत्रिकेला लय त्रास आहे. मी एकदम खुश. मला ब्लेम शिफ्ट करायला कोणतरी पाहिजे होतं. आता एका मिनिटात शिफ्ट झालं ग्रहांवर. मग तो म्हणला तुम्ही काय करा, फरक पडत, ते लय चॅप्टर असतात.
ते म्हणला तुम्हाला एक अंगठी देतो म्हणला, हिऱ्यांची, खड्यांची. ही खड्यांची नाही, खड्याची अंगठी देतो म्हणला. मी म्हणलं खड्यांची कोणत्या? म्हणला ही शुक्राची अंगठी. म्हणलं शुक्र ग्रह डायरेक्ट आणली का? त्याला नाही नाही तशी आणता येत. म्हणलं मग ग्रहाची कशा म्हणतात? मला इथंच सापडते. अमिताभ बच्चन म्हणला टोटल लॉस मध्ये गेला. त्याने अशा 4 अंगठ्या घातल्या, कोण बनेगा करोडपती, डायरेक्ट चिंग. हा ते म्हणले तुम्ही लय चांगले म्हणून तुम्हाला ओरिजिनल द्यायला. मला नंतर कळलं ते भूम पप्पा सगळ्यालाच बात दिसन त्याला, तुम्ही येत म्हणून, तुम्ही येत म्हणून. दिली 4-5 हजाराची अंगठी. मी पण गप कारण बाप शिवाय देत होता, काहीतरी कारण पाहिजे होतं. अंगठी घालतो. ते म्हणला आता नारायण नागबळीची पूजा करू त्र्यंबकेश्वरला. कुणी आहे की ते केलेलं नाही. मग मी एकटाच वाढवत होतो. घेऊन गेलो इकडे. गेलो मी, आई वडील. सकाळी 4लाच देवांचा लय नाद मला तवा. गेलो तिथं तर मला वाटलं मी एकटाच जगात पीडित आहे. आपल्या सगळ्याला वाटत असते माझ्याच एकट्यावर अन्याय झालाय. आणि त्याच्यात आपण स्वतःला पुरे देत असतो आपल्या मनाला. आणि प्रत्येकाला आपण वाटत असतं माझी आई म्हणायचं समाज वाईट आहे, लोक वाईट आहेत, लोकांना आपण चांगलं देखवत नाही. आणि मला नंतर कळालं सगळ्यांच्या घरचे असे बनते. म्हणजे नेमकं कोण वाईट आहे? आणि सगळेच लोक म्हणते समाज वाईट आहे. भाषणात फक्त असं स्टेजवर आले म्हणायचं भारतीय समाजाने जगाला दिशा दाखवली. जवळ गेले म्हणा माझ्या चुलत्यात जमत नाही वाटत. इतके बंप घ्या. आणि मग गेला नाशिकला. तिथे गेला मला वाटलं मी एकटाच दुःखी पीडित आहे, शोषित आहे. तिथं गेला 200 होते माझ्यासारखे बाळूड. 4 वाजता. आणि आम्ही 4 वाजता पहाटे अंधार दिसत नव्हता. आणि तिथे कुंड आहे त्र्यंबकेश्वरला. ते म्हणले कुंडात आंघोळ करा. आता ते पहाटे 4 वाजता दिसणार ना पाणी शुद्ध आहे का कसं, पण वास आहे ना. मला कळालं पाणी नाही घाण आहे. पण दुःखातून मुक्ती. आई म्हणली बाबा एवढा त्रास सहन केला त्या पाणी नाही काय म्हणत. मी म्हणलं चला परिवर्तन झालं तुझं. मारली उडी त्याच्यात. घोट 2 घोट पेलो मी. मला इतकं घाण वाटलं. आम्ही त्याच चक्करमध्ये आपण 2 घोट पेलो. आता काहीतरी होतं आपण. आलो तिथे 200 लोक बसले ते असे. नागाच्या मूर्त्या फिरत्या लागल्या. ते म्हणला म्हणा मामा. मामा 3ऱ्या-4थ्या वेळेस मला 5,000 म्हणले 200. 10 लाख छापले. आणि माझे चक्कर तेच 10 लाख. आणि मी तर निवड कंगाल ना. अरे म्हणलं हे तर लयच खतरनाक आहे. हे धंदा आपण करायचा. मला आयुष्यात बिझनेस दिसला तिथे. म्हणजे मला नारायण नागबळी पावला होती. आणि म्हणलं नो GST जे नो व्हॅट, नो इन्कम टॅक्स, सगळा व्यवहार कॅश. आणि तेच नाग रिपीट वापरायचे. कसला धंदा आहे? पण ते नाग काय त्यांनी मला दिले नाही. म्हणजे मला एक कळलं अरे हे लय खतरनाक धंदा आहे. किती प्रॉडक्ट रिपीट वापरायचे. नंतर मला कळलं ज्याने मला सांगितलं त्याला 2,000 रुपये कमिशन होतं. अरे आपल्या तर लय बाळूट ओळखीचे. आपण कमिशनचा धंदा केला तरी चालेल. आणि आलो पुण्यात आलो तर पाहिलं किती देव करा, किती नवस बोला, ऍक्शन घेतल्याशिवाय सक्सेसच नाही. त्या भ्रामक गोष्टीत तुम्ही अडकून राहिलात ना आयुष्यातले घेणं द्या 2-4 वर्ष बाहेर. आणि ते नाही ना आता ते नवसाला पावणार. कुठलाच देव इतका बोगस नाही की तुम्ही त्यासमोर आयडायडन केला तर ते म्हणून घे तुला. देव बी लय खतरनाक आहे. ते म्हणते दलिंदर संघर्ष केला का मेहनत केली का तर देतो. फुकट मी कोणाला दिलेलं नाही. कारण मलाच फुकट नाही मिळालं. कोणत्या देवाला फुकट मिळालं नाही. सगळ्या रामाला संघर्ष करावा लागला. आपण कोण म्हणजे सांगायचे आहे की मेहनत संघर्ष कोणालाच चुकलेला नाही. कोणासमोर किती नवस करा, किती पत्रिका बघा, काही बघा, काहीही फरक पडणार नाही. ज्याने आपलं मनगट दुसऱ्याच्या हातात दिलं त्याला यश नाही. ज्याने स्वतःचं मनगट स्वतःच्या हातात ठेवलं त्याला निश्चित यश. मग मला पण मी डिप्रेशन मध्ये दररोज उठायचं त्या तिकडे बघायचं. तूच काहीतरी आता मार्ग काढ, तूच काहीतरी मार्ग काढ. आई म्हणायची होईल रे चांगलं. तेव्हा ब्राह्मण काय म्हणला होता, जेव्हा तुम्हाला ही काढा वाटेल तेव्हा त्या अंगठीला वाहत्या पाण्यात विसर्जित करा. आता मी पर्वतीला वाहत पाणी कुठे तिथं मी गेलो संडासात टाकून दिली, फ्लश केला, आयुष्याला नवीन दिशाच मिळाली. म्हणजे सांगायचं एक आहे
हे गंडे दोरे, हे हातातल्या अंगठ्या, यांनी परिवर्तन होत नाही. परिवर्तन होतं आपल्या मेंदूत. त्या दिवशीपासून मी म्हणलं की आपण काहीतरी करायचं. मी घराच्या बाहेर पडलो, लोकांना भेटायला सुरुवात केलं. बरेच जण म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी. बरोबर आहे. सगळ्यात दलिंदर म्हणे अपयश नावाची पायरीच नाही. मग पायरी कोणती? तर पायरी अपडेशनच्या पायऱ्या. जगातली ह्या यशाची पहिली पायरी स्वतःची अवकात ओळख, की यार मी कोण आहे, मला काय जमतंय. दुसरे करते म्हणून करायचे का? मग तर नाही का, एकाने चहाचं दुकान टाकलं की नुसते चहाचे ब्रँड रोडले, म्हणजे नाव शिल्लक राहिलं नाही. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, बीड, नांदेड, हिंदवी, स्वराज्य. म्हणजे आमचा काम मित्राचा एक फोन आला, म्हणला सर तुम्ही असे भाषण दिले, म्हणला उद्योजक व्हा, ट्रेडमार्क नाव शिल्लक नाही. म्हणला लोकांनी काही ट्रेडमार्क करून घेतलंय. आणि लोकांनी दिसलं की चहा, म्हणजे चालू झालं की त्याच्या मागच लागतो. नवीन आयडियाचा नवीन विचार आपण करत असतो. आणि मी सुद्धा नवीन विचार करत होतो. आणि म्हणलं आपण बिझनेस करू. मला एक सर म्हणतो, सर तुमचं बिझनेस चालू करायचं नेमकं इन्स्पिरेशन काय होतं, तुम्ही ह्या धंद्यात कसं आहात? काय ना महिनाभर उपाशी होतो, डिग्री खराब होती म्हणून जॉब द्यायला. मग म्हणलं आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे ज्याला जमत नाही तो ठेकेदारी धंदा चालू केला. म्हणजे इतकं सोपं आहे. आयुष्याला ग्लॉरिफाय करत बसायचं. आपण जितके सहज असू आपण तितके पुढे असू. म्हणजे उद्या पैसे मिळते ना मिळते, सक्सेस मिळत ना मिळत, आपल्याला हसता आलं पाहिजे. ज्याला हसता येते त्याला जगता येते. जर आपल्याला जगायचंच नाही आलं तर त्या सक्सेसला काय चाटायचे कंटिन्यू तणाव. आणि मी तणावात माझे वडील आले भेटायला, मला वडिलांना मी दाब द्यायचो. आपल्या सगळ्यात घाण सोय असते. आपली दादागिरी कुठं सरती, कॉलनीतल्या एखादा गुंडा, गावातल्या एखादा गुंडा उलट बोला बरतो, आपण उगाच घाबरला असतो. पण आपला आवाज आई आणि वडिला समोर जसं काय आता दाऊद नंतर घेऊच आहे. आणि माझा बी आवाज तसाच होता, पप्पा तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही जुन्या पिढीत. इतका दलिंदर डायलॉग मी इतक्याला मारलेला आहे. आणि एकदा वडिला म्हणलं मला पैसे पाहिजे, पण धंदा चालू करायचा. आमचे भांडणं झाले. वडील आले पुण्यात घाई गडबडीत, दुसऱ्या सकाळी झाले. आणि मी एकदम निवांत. आपल्याला आई वडिलांचं दुःखच कळत, आपल्याला त्याच्या भावनाच कळत नाही. कारण आपण आपल्या वेगळ्या ट्रान्समध्ये जगत असतो. आणि सगळ्यात जास्त कळतं की माहिती, ते मेलं का मग कळतं यार हमने क्या गवा, मग ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या गवा. म्हणजे वडील आले मला म्हणले, सर काय चाललंय नेमकं? मध्येच म्हणतो साहेब करायचं, जॉब बघतो, जॉब मिळत नाही. परत लोकांना काय उत्तर देऊ? लोकांना किती दिवस मी खोटं सांगू? पोरगले हुशार आहे, पोरग पुण्यात. म्हणजे महाराष्ट्रातले अर्धे लोक पालक ह्यानीच परेशान आहेत की पोरग पुण्यात. आणि त्याचं पोरग एमपीएससी करीत असत मग तर बाप इकडे कलेक्टर सारखं चलत राहतो वर्ष. म्हणजे कारण आपलं पोरग दलिंदर असतं ना, आपल्याला म्हणतात एमपीएससी करतो. मी बी एकदा वडिलांना म्हणलं डिग्री झाला, पप्पा मी एमपीएससी करतो. वडील म्हणले, वडिला मला लक्षात आलं, वडिलांना लगेच दिसलं असतं लाल दिव्याची गाडी, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, लगेच लग्न, मोठा हुंडा. सगळ्यात दलिंदर लोक एमपीएससी परीक्षा पास झाले, सगळ्यात जास्त हुंडा तेच घेतले. आणि ते पेपर मध्ये लिहिते हुंडा बंदी कायदा कधी आला होता. म्हणजे आपले लोक त्याला हुंडा देते. उद्योजकाला किंमत अशात मिळायला लागली सर. नाही काय किंमत आहे उद्योजकाला, लेखकांना, विचारवंताला तर कोणी वाळीतच टाकले. तर कारण एमपीएससी यूपीएससी अधिकारी सरकारी नोकरीचं फॅड आहे आपलं. म्हणजे मी सुद्धा लई शहाणा गप्पा मारला. आणि बहिणीला जर स्थळ बघायचं म्हणून एमपीएससी आहे का, 1 कोटी देऊ. क्लास 2 असेल पीएस आहे तर 50 लाख देऊ. म्हणजे आपण ते लग्न सुद्धा विकत घ्यायच्या मानसिकतेत, कारण आपला वाटतं गव्हर्नमेंट जॉब शिवाय यश नाही. आणि मग ते मला कळालं, मी वडिला म्हणलं मी एमपीएससी करू. वडील म्हणजे कर. वडील फॉर्म मध्ये औरंगाबाद आले, मला रोड गेम, कारण बापाला दिसलं ना डेप्युटी कलेक्टर, कारण की त्यांची म्हणच होती तू काय कलेक्टर आहे का. म्हणजे त्यांनी सगळ्यात सक्सेसफुल माणूस कोणता पाहिला होता, कलेक्टर. दुसरं कोणी हुशारच नसतंय ना. आणि माझं पोरग कलेक्टर होणार आहे. गेलो मी 2 महिने अभ्यास केला. मला काय त्या राजधान्याने ती पाठ आहे. मी 2 महिन्यात वडिलांना म्हणलं आपल्याकडे काय होत नाही. वडील इतके खुश झाले, म्हणजे चल तू कपडे करू. म्हणलं मी आता तुम्हाला 20-25 हजार टाकले म्हणून, तुम्हाला कपडे घ्यायला घेऊन चला. सर म्हणजे तू कपडे घेऊ. म्हणलं का, फार लवकर तुला तुझी अवकात कळाली नाही. म्हणजे काही लोकांना 3-3 वर्ष कळत नाही. आज पुण्यात तुम्ही जा, दगड मारला ते एमपीएससी परीक्षा पास कर, अभ्यास करण्याच्या पोराला लागते. आणि ते पोरग गावाकडे आले ते ह्या थाटात असत. आणि इतकं वैचारिक बोलतोय आणि परीक्षेचा अभ्यास करत. मी त्या सगळ्या मुलांना, ज्यांना कोणाला माझा आवाज आयुष्यातल्या एमपीएससीची एक्झाम द्यायच्या का, आता द्यायच्या का नाही द्यायच्या एक्झाम, का नाही आपल्या बापाचं स्वप्न
नालदेवाचे स्वीकार साकार करायचे, पण त्याला मर्यादा आहे. 1 वर्ष 2 वर्ष, 3ऱ्या वर्षी आपल्या अवकात होती. ती परीक्षा सोडून सुद्धा नवीन क्षेत्रात जाऊन यश मिळवता येतं. MPSC UPSC सारख्या परीक्षा म्हणजेच यश नाही. कुठल्याही क्षेत्रात आपल्याला जाता येईल. आणि मी फास्ट निघलो, पण उद्योग करायचं डोक्यात आलं. उद्योग करायचं म्हणजे पैसे पाहिजे ना. पहिले वडिलांना भांडलं, वडिलांना पैसे दिले नाही. वडिलांना मला 10 लाख रुपये द्या. वडील म्हणले शिक्षकाकडून एवढं पैशात. म्हणलं जमीन ऐकून द्या. हक्काची जमीन माझ्या वाट्याची का? माझ्या आईने शिवाय दिली मला. ही नालाय का, तुझी नजर पूर्वजांच्या जमिनीवर गेली, स्वतः काही करता नाही आलं. मी आपण एवढे धार्मिक असतो. पण वडील पुण्याला आले, मला समजून सांगितलं. त्यावेळेस वडिलांनी एक वाक्य मला सांगितलं, मी तुम्हाला तेवढं सांगतो. वडील मला म्हणले, शरद तुला माहिती का फुलपाखराचा जन्म कसा? मला हा ते मातीचा ढिगारा असतो. त्या मातीच्या ढिगाऱ्यात ती काळी असते आणि तो ढिगारा म्हणून फुलपाखर उडतो. मला किती सहज सांगितलं. त्या मातीच्या ढिगाऱ्याला बाहेरून कधी फोडलं काय बाहेर येतं? म्हणलं आळी बाहेर येईल. आणि म्हणलं जर त्या आळीने आतून मातीचा ढिगारा पडला काय? म्हणलं फुलपाखर होईल. म्हणले तू ठरव, कोणाची मदत घेऊन आयुष्यभर आळी म्हणून जगायचंय का स्वतः संघर्ष करून स्वतः भूमचं कवच करून फुलपाखर व्हायचं? वडिलांचं ते वाक्य माझ्या आयुष्याला दिशा बदलली. पण तोपर्यंत मी वडिलांना फार दुःख, म्हणजे माझे वडील 2011 वारले. आणि त्यावेळेस मी हॉस्पिटलला होतो औरंगाबादला. हॉस्पिटलला ते होते. मी आज त्यांच्याशी बोललो. रात्री 2-3 वाजता ते वारले. ते 5-6 वाजता मी त्यांना भेटायला गेलो आणि मला म्हणले काय शरद काय चाललं? आणि मी तोपर्यंत ठेकेदारी नाव नव्हतं, पैसे कमवले होते. त्यांना एक गाडी गिफ्ट दिली. आणि वडील मला हॉस्पिटलमध्ये म्हणले शरद द्यावा तुला ना. तेव्हा त्यांनी नावं ठेवले, दहे म्हणून नावं ठेवले, मोक्कार काय करतो म्हणून नावं ठेवले, टुकार काय करतो म्हणून नाव. प्रत्येक गोष्टीला सहज बघतो, टाइमपास करतो, गुंडगिरी केली, सगळं केलं. पण एक लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्याच्या पिक्चरचा हिरो आहेस. आणि हिरोला इंटरव्ह्यू पर्यंत किती त्रास झाला, तर हिरोला आयुष्य पिक्चर संपताना जिंकायचं असतं. इथं जे कोणी तरुण आहेत त्यांना मी एकच गोष्ट सांगतो, ते वाक्य वडिलांचं मी आजही कधीच विसरू शकत नाही. तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आपल्या आयुष्याच्या पिक्चरचे हिरो आहेत आणि पिक्चर संपताना आपल्याला जिंकायचं. कारण पिक्चर संपताना हिरोला जिंकावंच लागतं. ते एक वाक्य हे पण बघ, मला दिशा कळाली मला कुठं जायचं. तेव्हापासून मी प्रयत्न करायला लागलो. कुठून जायचं माहित नव्हतं. एक मित्राच्या ओळखीने छोटं काम, ते मगाशी याचं सांगत होते, छोटं एक काम मिळालं ट्रान्सफॉर्मर शिफ्ट ठेकेदार. 1, 2, 3, 4, 5 काम घोड्याला ठापं लावल्यासारखं पळालं. 2009, 10, 11, 12, 13 3 वर्ष. त्या 3 वर्षात एवढं पळालो. मला त्याचं गिल्ट नाही वाटत की मी 18 तास काम केलं. मला त्याची वाईटही नाही वाटत किंवा त्याचं ग्लॉरिफिकेशन वाटत. कारण ते केलं तर त्याचे फळ मिळतात. मला एक गोष्ट कळते, तुमची भाषा कशी असो, तुमचं प्रांत कोणता असो, जात कोणती असो, तुमचं एज्युकेशन काही असो, पण जर तुम्ही डेडिकेशनने जर एखाद्या गोष्टीच्या मागे लागला तर तुम्हाला तो महादेव यश देतोच. असं किती पाया पडा तो यश देणार. किती तुम्ही आरती करा मोरगावच्या गणपती काही देणार. मग संघर्ष करा 100% तो भाव. मग संघर्ष आणि मेहनत आपल्याला करायची. 2013ला काम करत होतो. बऱ्याच जणांना काय झालं, थोडी मेहनत करून काही यश मिळालं की मी हे मिळवलं, लगेच मी स्टेटसवर टाक, लगेच मी कारण की करणं म्हणजे मी तर याकडे गेला हसून म्हणलो, महाराष्ट्रातल्या 10-1 लाख पोरांची भाषण रेडी आहेत. सक्सेस मिळाल्यावर मला भाषण काय करायचं? सक्सेस नाही. अर्धे पोर ह्याच्यात पर्यंत मी तर लय भारी स्टोरी माझ्याकडे. अरे दादा पण सक्सेसच नाही ना. तर दाखवण्यापेक्षा, व्यक्त होण्यापेक्षा आपण ते केलं पाहिजे. आणि मी ते करत होतो. म्हणजे महिना आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळ्यात जास्त गुदगुल्या कशाच्यात माहिती का? रिकग्निशन पाहिजे, पुरस्कार पाहिजे, कौतुक सोहळे पाहिजे. ते जर झालं तरच यश. असं एक नवीन पिढीच्या डोक्यात फिट बसायला लागले ह्या सोशल मीडियाच्या चमकधमक. तर कौतुक सोहळे म्हणजे यश नाही. आत्मसमाधान म्हणजे मी आता नवीन पुस्तक लिहितो बळी, त्यात एक वाक्य लिहिले. बळी शुक्राचार्यांना बोलतो आणि म्हणतो, आचार्य मी फार लांबचा प्रवास करून आलो. म्हणजे तो 400-500 किलोमीटरचा प्रवास करून. त्यावेळेस ते आचार्य त्याला म्हणतात, बॉडीने केलेला प्रवास हा सगळ्यात मोठा प्रवास नसतो. सगळ्यात मोठा प्रवास आपण आपल्या अंतरंगात करायचा असतो. त्याची अजून सुरुवात सुद्धा झाली. म्हणजे आपल्याला आयुष्यात यश मिळवायचं तर सगळ्यात मोठा प्रवास, सगळ्यात मोठं चिंतन तुम्हाला आतमध्ये करावं लागेल. आणि ते कुठून येणार आहे? तर ते डेली येणार आहे वाचून नवीन चांगल्या लोकांना भेट. आणि ते मी केलं. मला एक म्हणलं, सर टाइम मॅनेजमेंट काय तुमची? एवढं यश मिळालं, टाइम मॅनेजमेंट काहीतरी असं ना प्लॅनिंग. म्हणलं आहे ना आपले मॅनेजमेंट. मग मी पहिल्या नवीन नाही का, नवीन आयुष्याची सुरुवात करणारे एक सुधारायचा दिवस येत असतो.
त्या सुधाराच्या दिवसात ते पहिल्या दिवशी सकाळी जाऊन देवाच्या पाया पडतो आणि नंतर वही घेऊन एक टाइम टेबल लिहायला. तशी मी एक टाइम टेबल लिहिलं. मी सकाळी 8 वाजता उठणार, नेमका माझा त्या दिवशी 9 वाजता येणार, 11 वाजता मी तिथं जाणार, तिथपर्यंत गाडीच नीट जाणार नाही, ज्याला भेटायचं ते माणूसच काय. असं वर्षभर झालं, सगळे प्लॅन चुकायला लागले. त्याच्यानंतर मी एक प्लॅन केला स्वतः. ज्याला कोणाला वाटतं की आयुष्यात मोठा, मी एक छोटी ट्रिक सांगतो की मी माझ्या वर्षाचा प्लॅन बनवला. हा वाढदिवस ते तो वाढदिवस पुढच, आणि ठरवलं की ह्या वाढदिवसा दिवशी मी लिहिलं, ह्या वर्षी मी 100 पुस्तक वाचणार, ह्या वर्षी मी 20 लोकांना भेटणार, ह्या वर्षी मी मिनिमम 2 बिझनेस समजून घेणार, करायचे का नाही करायचे सेकंड पार्ट, पण 2 बिझनेस समजून घेणार. आणि ह्या वर्षी मिनिमम मी 2 नवीन शहरं पाहणार. मध्ये एकाच दिवशी पाहिजे, नाही तर वर्षभरात कधी पाहिजे. 100 पुस्तकं मी एकाच दिवसात वाचेन, नाही तर दररोज थोडं थोडं वाचेन. असं केल्याने आणि दरवर्षी मी माझी एक खोड डिलीट करा. प्रत्येकाला आपली खोड माहित असते, आपण किती नालायक आहेत आपल्या शिकवणार माहिती. तर ती एक खोड डिलीट करणार. त्याने काय झालं, 4 वर्षात बघ्या 4 खोडी डिलीट झाल्या. 100च्या ऐवजी 200 पुस्तक वाचणं झालं. 20 लोकांना भेटायच्या ऐवजी 40 लोकांना भेटायला. आणि ह्या सगळ्याचं संचित म्हणून 2013ला जगाच्या 126 देशांमधून दिला जाणारा यंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड साठी माझं नॉमिनेशन झालं. त्याच्यासाठी काही मी अर्ज केला नाही, त्यासाठी अर्ज केला नाही. म्हणजे एक आहे, तुम्ही जर घोड्याला ढापं लावून मेहनत घेतली तर रेकग्निशन साठी प्रयत्न करायची गरज पडत नाही. लोक तुमच्या मागे लागतात रेकग्नाइज करा. आपलं लक्ष आपल्या कामावर, आणि ते मी दिलं, ते दिलं त्याची फळं मिळाली. लंडनला गेलो, 10 दिवस लंडन मध्ये होतो. जगातल्या टॉप क्लास लोकांना भेटायची संधी मिळाली. आणि मला परत देशप्रेम जागृत होत असते. आपलं कधी इंग्रजांकडे जायचंय का, ज्यांनी आपलं राज्य केले. परत दुसरं मन म्हणलं फुकट जायला मिळते, जाऊन ये. गांधीजी गेले तशी काय तू कोण. गेलो लंडनला, विमानात बसलो. त्यावेळेस ऍक्सेंचर कंपनीचे सीईओ असतील, बार्क्लेज बँकेचे सीईओ असतील, जगातल्या टॉप लोकांना भेटायला. त्यावेळेस एक किस्सा सांगतो मी ते विसरून गेलो. मी अशात ऐका, माणूस किती बदमाश असतो. माझे लक्ष कसं होतं, प्रिन्सने बोलवलंय ना, मी बंकिंगहॅम पॅलेस मध्ये डिनर केलं, जगातले सगळे टॉप लोक. आणि 1 डे बिफोर BBC वर्ल्डचं ऑफिस, संपादकाने मला अख्खं BBC वर्ल्डचं ऑफिस दाखवलं. आणि ऍक्सेंचर कंपनीच्या सीईओने डिनर ठेवलं होतं मस्त. मी आणि माझ्यासोबत आमचे सगळे 10-20 कॉम्पिटिटर होते. तर मी तिथं बसलो तर माझी नजर कोणाकडं, ऍक्सेंचरच्या सीईओ सोबत ओळख चांगली झाली पाहिजे. ते काय करतात, त्यांच्यासोबत भारी भारी कोण आहे, हे चक्कर मध्ये ना मी माझ्या शेजारी एक म्हातारी बाई येऊन बसली. बरं ती सुंदर असे तर बघितलं असतं. ती 70 वर्षाची, 70-80 क्रॉस. ती बसली म्हणजे हे शरद. माझं लक्ष सीईओ कडं, भविष्यात तो कामाला येईल ना माझ्या, ही म्हातारी कुठं कामाला, हे डोक्यात माझ्या. मी तिच्याकडे 20-25 मिनिटं लक्ष दिलं नाही. मी त्या माणसाकडे बघा. नंतर ते म्हणले, हे शरद, आय रीड युअर स्टोरी. आता ते मी माझ्याकडे लक्ष द्यायला म्हणलं, बरं ठीक. अपर्याय करणार मी तिच्याकडे पण हा हॅलो तोडकी मोडके इंग्लिशमध्ये मी बोलत. ती म्हणलं तिला मी, तुम्ही काय करता इंग्लिशमध्ये बोलतो थोडं, तुम्ही काय करता. ती म्हणली, मी 18% स्टेक होल्डर आहे ऍक्सेंचर मध्ये, आणि मी कंपनी स्थापन केली आणि गेल्या 3 वर्षात मी 3,500 करोड रुपये खर्च केले आफ्रिकेत सोशल वर्कसाठी. म्हणलं बघा, एखाद्याच्या वयावरून, एखाद्याच्या राहणीमान, तिचा कुठलं नुकसान आहे, तिच्या राहणीमानावर आपण लोकांचं माप काढतो. मला तेव्हा कळालं की आपले जुने, आपले आजे पिजे काय म्हणायचे, साधं राहा, डोकं मजबूत ठेव. पण आपण राहणीमानाच्या चक्करमध्ये आलो. त्या लेडीजला 30 मिनिटं मी बोललो, तिने माझा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. महादेवाची माझ्या कृपा की तिला मी सिरियसली घेतलं आणि ती माझ्या शेजारी बसली. तिने मला सांगितलं की वर्ल्ड इकॉनॉमी काय, तिने मला सांगितलं की वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय, जग कोणत्या दिशेने चाललंय, आपण कोणत्या दिशेने चाललो, जगात टॉप क्लास लोक काय थॉट प्रोसेस मध्ये. हे तिचं बोलणं ऐकून मी शॉक झालो. मी त्याच्या पाया पडलो. म्हणलं मला एवढी गोष्ट कधी कळत नाही, मला टोटल व्हिजन बदल. कारण की पुण्यात ज्यावेळेस मी उद्योजकतेचा आवड मला त्याच्या डोक्यात काय चक्कर होतं, सगळ्यात भारी मी पुण्यात भारी हो ना हो, भावकीत मी भारी पाहिजे, वातावरणात मी भारी पाहिजे. कारण की मेंदूचं स्वप्नाची अवकाशच तेवढी. गावाच्या पुढे जातो मी, साधं सिंपल आहे. आता समज जर मी म्हणलं विसे सरांना, विसे सर मुंबईत पुण्यात एक 4 BHK फ्लॅट तुमचा, पोरा करकरी, तुम्ही काय ठीक आहे, मर्सिडीज तुमची, तुम्ही म्हणलं ताज हॉटेल तुमचे, तुम्ही काय थांब, एवढं मोठं थोडं थांब. कारण की आपल्या मेंदूनी मोठं स्वप्नच पाहिजे.
आपल्या डोक्याने लिमिटेड स्वप्नांमध्ये जगलो. सगळ्यात महत्वाचं आहे की स्वप्न म्हणजे काय आणि त्याच्यासाठी आपण वाचलं पाहिजे. मी लंडनमध्ये गेलो, 10 दिवस राहिलो. शेवटच्या दिवशी बंकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स चार्ल्सला भेटायला. नजरिया टोटल बदल, सगळं बदल. आणि आतमध्ये गेलो, प्रिन्स चालत चालत, ती चमक धमक, ती फार सुंदर वेगळा विषय. बंकिंघम पॅलेस म्हणजे जगावर राज्य केलं त्यांनी. आणि ते आलं आणि मला म्हणलं, हे शरद हवा, हात पुढे केला. दलिंदर, राजा आहे तू जगाचा, तू पहिले कसं काय हात पुढे काय? आपल्याला जर मी भारी वाटलो तर माझा हात पुढे होत नाही. कौतुक करायला आपली जीभ सुद्धा जड पडते. आपण इतक्या कोत्या मानाचे झालो आपण कोत्या मानाचे. मी म्हणणार हुशार इंग्रज अशीच नम्रता दाखवून त्यांनी जगावर राज्य केले. म्हणजे जर आपल्याला आयुष्यात पुढे जायचे तर अनवॉन्टेडचा अहंकार डिलीट करून आपल्याला नम्रता आणायला, तरच ज्याला छत्रपती स्वराज्य म्हणते, ज्याला आपण आपलं राज्य म्हणतो, जे काही आपलं स्वप्न, जे आपल्याला आयुष्यात काही करायचं ते आपल्याला साध्य करता. मी त्यावेळेस बंकिंघम पॅलेस मध्ये गेलो. त्याच दिवशी मला तो 126 देशांमधला यंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड घोषित झाला. त्याच्या आधी पासपोर्ट मध्ये फोटो काढले, जगातल्या सगळ्या न्यूजपेपरला मग आर्टिकल आले. पण मला माहित होतं की प्रसिद्धी आणि कौतुक माणसाला संपून टाकतं. मी परिणाम झाला, मी कुठेतरी वाचलो. आपण म्हणी आहे म्हणजे आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, सर तुमचा मेंटर कोण आहे, तुमचा मार्गदर्शक, तुमचा आदर्श कोण? मी म्हणतो मेंटर किंवा गुरु हा फार मोठाच असावा असं काही. मला जर कोणी विचारलं तुझं मेंटर कोण आहे, तर माझी आजी सुद्धा माझी मेंटर. माझ्या आजीने मला एक वाक्य सांगितलं होतं, शरद पुसळ त्याचं कधी नसतंय नास. म्हणजे जो विचारतो त्याचं कधीच खराब होत नाही. आणि आपल्याला दुय्यम भूमिका घेऊन समोरच्याचं मोठेपण, समोरच्याच्या नॉलेजचा फायदा न घेता त्याच्यासमोर झुकायचं म्हणलं तर आपल्याला लाज वाटते. आणि आपण कोणाला काही विचारत नाही. ज्याला कोणाला आयुष्यात मोठं व्हायचंय त्याने आपल्या मेंदूचे कावड ओपन करा, हृदयाचे कावड मोठं करून हृदयाला मोठं करावं लागतंय. बाकी कमर्शियल फायनान्शियली सेकंड गोष्ट आहे. ज्यावेळेस तुमच्या आतमधलं चीज म्हणते की मी मोकळा आहे, तेव्हा तुम्हाला 100% समजून सांगणारे, मार्ग दाखवणारे लोक तयार होतील. मलाही तसाच अनुभव आला. त्यामुळे मी लंडनला गेलो. लंडनला वापस आलो, मी बसलो नाही. एक स्वप्न बघितलं म्हणजे एक झालं म्हणजे सक्सेस झालं नाही. स्वप्नांची लाईन आयुष्यात पाहिजे. मी लगेच विमानात बसलो, म्हणणार विमानतळावर नव्हतं म्हणलं रावण वाचायचं लिहायचं. पण स्वप्न पाहिलं लिहायचं. त्याच्या आधी 10वीला जे निबंध लिहिलं मराठीत त्याच्या आधी काहीच लिहिलं, त्याच्यानंतर काहीच लिहिलं. पण मनात आलं 2015, 16, 17, 18 डेडिकेशनने दिलं. ते पुस्तक लिहिलं. त्याच्या 4,500 नाही सर 1.5 लाख कॉप्या केल्यात. आता मराठीतलं टॉपचं पुस्तक झालं ते. मी मराठी साहित्यातला नाही, माझा लिटरेचरचा काहीच संबंध नव्हता. मी फक्त वाचत होतो. याचा अर्थ असा आहे की तुमचं क्षेत्र असो नसो, तुमचा बाप जाता ते करत असो नसो, तुम्हाला त्यातलं माहित असो नसो, पण जर तुम्ही ते आतून ठरवलं मला करायचं तर 100% इथे यश आहे. का? कारण की मानव जातीच्या सगळ्यात चांगल्या कालखंडात आपला जन्म झाला आणि आपल्याला सगळ्यात मोठे स्वप्न बघायचे. मी छत्रपतींना खूप मानतो आणि मी परत एक स्वप्न पाहिलं. मी असा विचार करतो, छत्रपती ज्यावेळेस होते त्यावेळेस मी नव्हतो जिवंत. म्हणजे मी दुर्दैवी. महाराज 100 वर्षात झाले, मी नव्हतो. महाराजांचा जन्म होऊन 200 वर्ष झाले, मी नव्हतो. महाराजांचे जन्म होऊन 300 वर्ष झाले, मी नव्हतो. पण महाराजांची ज्यावेळेस 400 वर्ष होणार त्यावेळेस मी जिवंत असणार. महाराजांचे 500 वर्ष होते त्यावेळेस मी जिवंत नव्हतो. मग आता 2025 चालू आहे आपल्या हातात, 5 वर्षात पुढचे 2030 यायला. आणि जर छत्रपती शिवरायांना आपण मानतो, त्यांच्या नावाने जय घोष करतो, त्यांना स्वाभिमान म्हणतो आपण, तर त्या राजाने आपल्या इथं मुक्त श्वास करण्यासारखा महाराष्ट्र उभा करून दिलाय. त्या राजाला आपण रिटर्न गिफ्ट काय केलं? त्या दादा तू आमच्यासाठी एवढं केलं राजा, आम्ही तुझ्यासाठी काय केलं? घोषणा. त्यांना घोषणाची अपेक्षा नव्हती. त्यांनी सांगितलं आपलं हिंदवी स्वराज्य. स्वराज्य म्हणजे काय? स्वतःचं राज्य. जे कोणी माझा आवाज ऐकताय किंवा ज्याला कोणते मोठे स्वप्न पाहिजे त्याने एक गोष्ट सांगितली, आपल्या हातात 5 वर्ष. आयुष्यात अशी एक गोष्ट करा. मी स्वयंपाक करते, मी काय करू? 100 नवीन भाज्या शिकत. माझं छोटं दुकान आहे, मी काय करू? मी अजून 1000 दुकानं जाऊन बघतो. मी भारतात मला जी आवडते ती हॉबी, छंद ती पूर्ण करेन. मला काहीच माहित नाही, मी इंजिनिअरिंग 2nd इयरला आहे, 3rd इयरला आहे. मी 5 वर्षात काहीतरी भर मोठा एम्पायर उभा करेन आणि त्याला मी स्वराज्य म्हणून 2030ला छत्रपतींना ते ट्रिब्यूट म्हणून अर्पण करीन रायगडाला जाऊन की राजा 5 वर्षात मी स्वप्न पाहिलं होतं, पूर्ण केलं.
असं एक मोठं स्वप्न तुम्ही सगळे बघा आणि ते मोठं स्वप्न पूर्ण करा. ह्या मोठ्या स्वप्नांच्या, मानव जातीतल्या सगळ्यात चांगल्या कालखंडाच्या आणि चांगल्या गावात तुमचा जन्म झाला, चांगल्या समाजात आपला जन्म झाला. आपल्याकडे कान आहेत जे ऐकू शकते, आपल्याकडे मेंदू जो विचार करू शकतो, फक्त त्या मेंदूला आपल्याला धार द्यायची. तर लॉकडाऊनचा वाईट काळ आपण पाहिला, नात्यागोत्यांचा वाईट काळ पाहिला, पण येणारा काळ हा चांगला आहे. येणारा काळ हा चांगला आहे. 2034 पर्यंत कालखंड चांगला असं म्हणते. 2034 नंतर काय होईल सांगता येत नाही, कारण की कुठलीही मोठी महामारी किंवा काही आली तर त्याच्यानंतरचे 8 ते 10 वर्ष खूप चांगले असतात, असा काही लोकांचा रिसर्च. तर हे पुढचे 10 वर्ष हा आयुष्यातला, तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातला गोल्डन पिरियड आहे. त्या गोल्डन पिरियडचा वापर करा आणि भलं मोठं स्वप्न पाहून ते साकार करा. कारण की बहुत बुरा होता है ख्वाबों का मर जाना. तर आपले स्वप्न आपल्याला मरू द्यायचे नाहीत आणि एक मोठं हिंदू स्वराज्य आपल्याला उभा करायचं. ह्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद.